बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 10 मराठी पोयम 2 संत वाणी का पाठ अंकिला मी दास तुझा, संत नामदेव जी द्वारा लिखा गया। इसके डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, इसके वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स हम कर चुके हैं। अगर आपने वो वीडियो नहीं देखा तो ज़रूर से देखिएगा। वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स की जो प्लेलिस्ट है उसका लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं अंकिला मी दास तुझा के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें दिया है अभंगाची मध्यवर्ती कल्पना, दैट इज़ सेंट्रल थीम ऑफ दी अभंगा डिवोशनल पोइट्री। इसके बाद हमें दिया है अभंगात आलेल्या दिष्टांच्या जोड्या लावा, तो आई बाळ, देव भक्त, पक्षीने पिल्लू, गाय वासरू, हरिणी पारस, ढग चातक पक्षी। इसके बाद हमें दिया है यहाँ पर टिप्पा, संत नामा म्हणे संत नामदेवाची नाममुद्रा, चातक केवळ पावसाचे पाणी पिऊन जगणारा एक काल्पनिक पक्षी। इसके बाद हमें दिया है कवितेच्या अभंगाच्या भावार्थ लाईन बाय लाईन दिया है। श्री विठ्ठलाला आई समजून संत नामदेव स्वतःला तिचे बाळ समजत आहे। विठ्ठलरूपी आईने आपल्या बाळाच्या मायेने सांभाळ करावा अशी विनवणी करताना संत नामदेव म्हणतात, आगीमध्ये चुकून जर एखादे बालक पडले तर त्याला वाचवण्यासाठी त्याची दयाळू आई वेगाने धावत जाते। त्याप्रमाणे हे देवा, माझे काम पूर्ण करण्यासाठी तू धावत ये। मी तुला शरण आलेला तुझा दास भक्त आहे। तुझ्या पायाशी नम्र झालेला मी तुझा परम भक्त आहे। नेक्स्ट, झाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले तर लगेच पक्षीने त्याच्याकडे झेप उडी घेते। पिल्लाच्या वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते। नेक्स्ट, जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हंबरत वासराकडे धावत जाते। रानात मोठी आग लागली तर आपले पारस दॅट इज पिल्लू त्या आगीत सापडले तर नाही ना, अशा शंकेने हरिणीला चिंता वाटते, ते व्याकुळ होते। नेक्स्ट, संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस, त्यातला पाण्याच्या मायेच्या माझ्यावर वर्षाव होऊ दे। मी पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा चातक आहे। तू पावसाच्या ढग आहेस, माझे जीवन तू सांभाळ अशी मी विनवणी करत आहे। इसके बाद हमें दिया है पैराफ्रेज ऑफ द पोयम। आप इसे रीड कीजिए वीडियो पॉज करके, ताकि आपकी जो ये अभंग है उसका इंग्लिश में मीनिंग आपको अच्छी तरह से समझ में आ जाए। इसके बाद हम बढ़ते हैं कृति स्वाध्याय व उत्तरे की तरफ। तो सबसे पहला है पाठ्य पुस्तक क्रमांक इस पे दिया है हमारी जो कविता, उसमें बाद में दिया है हमारे मीनिंग्स। सो मीनिंग्स, अंकिला शरण आलेला अंकित झालेला, अग्नी माझी आगीमध्ये, माता आई जननी कनवाळू ममताळू दयाळू, तैसा तसा माझ्या काजा काम कर्म कार्य दास गुलाम, सर्वेची लगेच पटकन झेपावे झेप घेते, पिल्ली पिल्ले बाळे धरणी जमिनीवर, वत्सरावे वत्स जसे वासरू, रव मीन्स आवाज, वासराच्या आवाजाने, धेनू गाय हंबरत हंबरत, वणवा मोठी आग, वर्णी रानात, पारस हरिणीचे पिल्लू, चिंतित काळजी करते, मेघा ढग जैसा जसा विनवितो विनंती करतो। इसके बाद हम बढ़ते हैं आंसर्स की तरफ। तो क्वेश्चन हमें दिया है, पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते, पृथ्वीवर पक्षीने झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते, गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते, हरिणी चिंतित होते जेव्हा पारस वाणव्यामध्ये सापडते। उसके बाद आता है चौकटी पूर्ण करा। पिलांकडे झेपावणारी पक्षिणी, वनात लागणारा वणवा, भुकेले झालेले वासरू याच्यासाठी हरिणी चिंतित झाली, पारस हंबरत धावणारी धेनू गाय। इसके बाद हमारा आता है आकृत्या पूर्ण करा। सो आंसर्स आर, कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द, माता कनवाळू, हरिणी चिंतित। देन संत नामदेवानी श्री विठ्ठलाच्या या रूपात पाहिले, माता पक्षिणी, गाय हरिणी, मेघ। इसके बाद में आता है कोण ते लिहा। परमेश्वराचे दास संत नामदेव, मेघाला विनवणी करणारा चातक, संत नामदेवानी ज्यांना विनवले आहे श्री विठ्ठल दॅट इज देव, सकल संत गाथेचे संपादक डॉक्टर रा गोसावी, परमेश्वर कृपेची याचना करणारे संत नामदेव, भुकेलेले वासरू, भक्तांच्या हाकेला धावून येणारा श्री विठ्ठल, चिंतित हरिणी।
इसके बाद हमारे आते हैं कवितेतील शब्दांचे अर्थ। तो अग्नि, आग, माता, आई, काज, काम, दास, चाकर, नौकर, धरणी, धरती, भूमी, जमीन, धेनू, गाय, वन, रान, सर्वे तातडीने, पाळस, हरिणीचे पिल्लू। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण स्पष्ट करा। संत नामदेवांनी श्री विठ्ठलाच्या माऊली असे म्हटले आहे, जसा आई तिच्या मायेच्या वर्षाव बाळावर करीत असते, तसा मायेच्या व प्रेमाच्या वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावास, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात। यासाठी संत नामदेवांनी प्राणी पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत। झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षीने त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते। वासराला भूक लागते आणि ते हंबरते। त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव येते। रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते। त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाच्या आईच्या प्रेमाच्या वर्षाव करायला सांगतात। श्री विठ्ठलाने पाण्याचे भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेच्या वर्षाव करावा, अशी विनवणी संत नामदेव करतात। नेक्स्ट आहे आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाची कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा। संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत, अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे। आई बाळाची काळजी घेते, त्याचे दुखले खुपले मायने पाहते। बाळाला काही लागते तर तिना जीव कासावीस होतो। तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगानं धावत जाते। तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षीने त्याच्याकडे झेप घेते। आई दयाळू आहे, तेव्हा विठ्ठल माऊली आपला सांभाळ करावा, पालन करावा। संसाररूपी आगीत होरपणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी, कृपा करावी, असे संत देवांना वाटते। अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या पात्र प्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे। नेक्स्ट आहे पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा। आम्ही एक कुत्री पाळली आहे, ती देखणी व तब्येतीने चांगली आहे। तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो, म्हणून तिचे नाव आम्ही स्वप्नाली ठेवले आहे। ती मला अत्यंत प्रिय आहे। एकदा ती पिल्लाने जन्म देणार होती। आईला तिचे किती कौतुक। तिने स्वप्नालासाठी बसायला उबदार गादी दिली, तिला चांगले पदार्थ खाऊ घालू लागली। काही काळातच स्वप्नालीने 7 पिल्लांना जन्म दिला। त्यापैकी 6 सोनेरी होती आणि 1 पांढरी शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते। ती गोळेच पिले त्याच्या आईच्या अवतीभोवती असायची। आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची, त्यांना कौतुकाने खाऊ घालायची। एखादे पिल्लू दूर गेलेच तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची। एकदा पिले अंगणात खेळत होती, तेव्हा एक घार पिल्लांवर झेप टाकून घाली। त्या क्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवताळून धावून गेली। तिने घारीला पळवून लावले। अशा प्रकारे त्या आईने तिच्या पिल्लांचे रक्षण केले। अब हम जाते हैं ग्रामर पार्ट की तरफ। पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा। तो पहला कविता का नाम है अंकिला मी दास तुझा। प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव। प्रस्तुत कवितेचा विषय देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाच्या म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावे, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे। प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा। नामा म्हणे मेघा जेसा विनवितो चातक तैसा। संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला ढग आहेस, त्या पाण्याच्या माझ्यावर वर्षाव होऊ दे। मी पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा चातक आहे, तू पावसाचे ढग आहेस, माझे जीवन तू सांभाळ, अशी मी विनवणी करीत आहे। नेक्स्ट आहे अग्नी माझे पळे बारू माता धावे कणवारू। जर समजा चुकून बाळ आगीमध्ये पडला तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असे विनवतात। ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते त्याप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे, म्हणजे तो आईप्रमाणे आपला सांभाळ करील, असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात। कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाच्या आई संबोधून स्वतःच्या सांभाळे करण्याची विनवणी केली आहे।
हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला. देवानेही आईप्रमाणे आपल्यावर नित्य माया करावी हा विचारच मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला. नेक्स्ट आहे प्रस्तुत कवितेत दिलेल्या शब्दांचे अर्थ. कनवाळू दयाळू काज काम सर्वे लगेच पारस हरिणीचे पिल्लू. तो इसी के साथ में हमने अंकिला मिदास तुझा के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. अब नेक्स्ट वीडियो में हम करेंगे पार्ट आ योगी सर्वकाल सुखदाता के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.